आज आपल्याकडे नर्मदा परिक्रमावासी स्नेहल ढोपावकर आलेले आहेत. ते आपल्याला प्रथम त्यांची ओळख सांगतील. मी स्नेहल सतीश ढोपावकर. माहेर माझा अकोल्याचा अभ्यंकर मसाले आहे. नाशिकला येऊन 32 वर्ष झाले आणि शिक्षण BA झालंय. ते नाशिकलाच केलं. लग्नाच्या आधी 10वी पर्यंतच होतं. आणि दाता, दासबोध, मनोबोध, सातारा विद्यापीठाच्या परीक्षा चालू आहे. तुम्हाला हे परिक्रमा करण्याची आवड कशी निर्माण? आवड कशी म्हणजे 2007 मध्ये माझ्या भावाने केली, महेश अभ्यंकरने केली परिक्रमा. तेव्हापासून परिक्रमा म्हणजे काय हे काहीही माहिती नव्हतं. आणि नंतर मग 10 मध्ये जगन्नाथ कुलकर्णीची 2-3 पुस्तकं वाचली. तेव्हा म्हणजे असा संकल्प वगैरे काहीच नव्हता परिक्रमा करायचा. एक अनुभव घ्यायचा होता म्हणून परिक्रमा केली. संकल्प काही नव्हता. की आमचे ताई बरोबरच गेले होते, वंदनाताई बरोबर. तुम्ही किती साली परिक्रमा केली? 21-22 मध्ये. मग तुमच्या बरोबर कोणी होतं का? वंदनाताई परांजपे होत्या, त्याच्यानंतर नीता कदम म्हणून होते आणि नैना साठे होती. आणि जबलपूरच्या याला आम्हाला प्रसाद लोंढे आणि महेश पळणेकर गोव्याचे त्यांची भेट झाली. मग असं 5 जणांनी सुरुवातीला होतो 5 जण बरोबर. परिक्रमा करण्याआधी तुम्ही काही तयारी केलीत का? हा, तयारी केली. म्हणजे 4-5 महिने आधी परिक्रमाची तयारी, कसं करायचं, काय करायचं, कुठे चालायचं, किती चालायचं, तयारी म्हणजे काय असतं हे काही माहित नव्हतं. हे सगळं मार्गदर्शन ताईनीच केलं. आणि नंतर सुरुवातीला सकाळी 6 वाजता चालायला निघायचं. चालायचं 2 तास वगैरे यायचं. मग नंतर 8-15 दिवसांनी पाठीवर सॅक घेऊन चालायची सवय केली. मग काठी मैया घेऊन चालायची सवय केली. असं केली सवय. मग तुम्हाला परिक्रमा निघताना घरून परवानगी मिळाली? घरून म्हणजे मिस्टरांची परवानगी होती, पण मुलींनी परवानगी नव्हती दिली. एकच मुलगी आहे, त्यामुळे आई परिक्रमा काय, तू 4-5 महिने नसेल, मग इकडे कसं होईल. सासू सासऱ्यांनी दिले होते, कारण सासरे माझे कुरुंदवाड ते अक्कलकोट हे 18 वर्ष परिक्रमा त्यांनी केली. त्यामुळे त्यांना परिक्रमा म्हणजे काय हे अनुभव होता. बाबांनी दिली परमिशन, पण आईंचं जरा की तू गेल्यावर मग आमचं खाण्यापिण्याचं कसं होईल, काय होईल हा प्रश्न होता त्यांच्यासमोर. पण मग जाऊबाईंकडे आई बाबांना पाठवलं आणि मिस्टरांना माझ्या माहेरी पाठवलं 4 महिने. आणि मुलगी सासरीच होती, त्यामुळे माझी एकदम छान परिक्रमा झाली. मग तुम्ही शूलपाणी जंगलातनं गेला होतात का? हो, शूलपाणी जंगलातनं गेले होते. डोंगर त्रास झाला म्हणजे चढताना काही वाटलं नाही, पण उतरताना थोडं गरगरायला झालं, पायात गोळे यायला लागले. उतरताना भीती जास्त वाटायची, चढताना दम लागायचा, उतरताना भीती वाटायची. मग परिक्रमेला गेल्यावर तुम्हाला असं नाही वाटलं ना उगाच आपण आलो? जेव्हा खूप अगदी सुरुवातीला 7-8-10 दिवस झाले तेव्हा अरे बापरे किती चालायचो, काय पायाला फोड आले होते, चालायची सवय नव्हती, सॅक घेऊन खांदे दुखायला लागले होते. कुठून आले? आपले 2 मन असतात ना. एक मन सांगतं की स्नेहल का हे करते, एक मन सांगतं की नाही स्नेहल तुला चालायचंय, तू परिक्रमा करणार आहे मनाशी ठरवलंय, त्यामुळे तुला आता चालावंच लागणार आहे. मग चालायचं. संध्याकाळी दिवसभर चाललं, संध्याकाळी मैयाची आरती वगैरे झाली, झोप झाली की दुसऱ्या दिवशी हा विचार जायचा की आपल्याला चालायचं नाही. परत मैया स्नान झालं की चालायला ऊर्जा यायची. थंडीचा वगैरे त्रास फारसा नाही झाला. मैयाच्या गार पाण्यात आंघोळ वगैरे करताना पहिल्यांदा डुबकी मारायच्या वेळेस असं वाटायचं अरे बापरे. आणि सुरुवातीला अशा शंका बऱ्याच होत्या की मैयावर आंघोळ करायची, उघड्यावर आंघोळ करायची, कोणी बघेल का, लाज वाटायची, संकोच वाटायचा. पण तिथे गेल्यावर काही नाही की मैया, सगळेजण मैयामय असतात, आपल्याकडे कोणीही बघत नाही, कोणाचंही लक्ष नाही, सगळे मैयाची आराधना करत असतात. एक 5-6 दिवसांनी हा संकोच निघून गेला की मग काही नाही वाटलं म्हणजे. आणि गार पाण्याचं पण काही नाही वाटलं की झाले. आश्रमात वगैरे तुम्हाला कधी उपाशी राहायची वेळ आली? नाही, अजून नाही, म्हणजे तेव्हा नव्हती आली. पण माझ्याचमुळे एकदा असं झालं की एकादशी होती, चतुर्थी असायची, पौर्णिमा असायची, आज तर उपास आहे. मी अगदी मोठ्या आईने सांगायची की मी तर कुठलाच उपास करत नाही, मला उपासाची सवयच नाही. पण एकादशीच्या दिवशी दिवसभर मैयाने फक्त 2 केळी दिली आणि संध्याकाळी बगर आमटी वगैरे सगळं व्यवस्थित दिलं की तू उपास करत नाही ना, मी तुझ्याकडनं उपास करवून घेते, असं म्हणजे मी मनाने ठरवलं.
मग चालताना तुम्हाला काटे वगैरे असं काही टोचले किंवा पाय जखमी झाला? पाय दुखायला लागले, ते फोड आले होते पायात, पाणी झालं होतं, म्हणजे असं पाणी हलताना दिसत होतं की. पण 2-3 दिवस विश्रांती घेतली, डॉक्टरांचं औषध वगैरे घेतलं, विश्रांती घेतली, त्यामुळे मग थांबलं. आणि नंतर चालायला सुरुवात केलं तर पूर्ण वाळूचा रस्ता लागला. तेव्हा ताई बरोबर होतेच, पण गेलं एक पाय खाली एक पाय वर करत. वाळूनी जास्त त्रास होतो बाकी असं साध्या रस्त्याच्या चालण्यापेक्षा. म्हणजे थोडक्यात असं की सकाळी चालायला सुरुवात केल्यानंतर रात्री असं वाटायचं की खूप त्रास होतो, आणि सकाळ झाली की फ्रेश वाटायचं एकदम, की रात्री असं वाटलं की आता उद्या नको जायला, उद्या आपण आश्रमातच विश्रांती घेऊया. पण सकाळी मैयास्नान वगैरे झालं की नाही चला जायचंय आपल्याला, आरती वगैरे झाली की एक वेगळी ऊर्जा निर्माण व्हायची. म्हणजे काही असं झालं वाटायचंच नाही की एवढं रात्री आपण 25-30 किलोमीटर चाललोय, पूर्ण थकवा निघून जायचा मैयास्नान झाल्यावर. रात्रीचा आरती झाल्यावरच असं व्हायचं. मग आपल्याला आश्रमात जे भोजन प्रसादे मिळायची ते आपल्या आवडीचे असायचे का? जे नाही, आवडीचे तर असं नसतं, पण भूक इतकी, दमलेलो इतकं असायचं, भूक इतकी लागली असायची की जे पानात मिळेल ते पोटभर जेवायचं. म्हणजे माझे तर फार जेवणाचे नाटकं असायचे, दही लागायचं, दूध लागायचं, तूप लागायचं, सगळं लागायचं. पण मैयाच्या तिथे असं काही नाही ना, पण चालून एवढं दमायला व्हायचं की जे पानात येईल ते भराभर खायचं, आणि दुपारी विश्रांती घ्यायची, चालायला लागायचं परत, संध्याकाळी परत तेच. मग परिक्रमेमध्ये कोणी साधू संत तुम्हाला भेटले? साधू संत असं नाही भेटले. जे अडचणीच्या काळात जे आपल्याला संकट आलं, ज्यांनी आपल्याला मदत केली, ते साधू संत मैयातीच. मग तुम्हाला इथून म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही कसे गेला? तेलीभट्ट्यांना जाऊन? हो, तेलीभट्ट्यांना झालं. सियाराम बाबांच्या आश्रमात आम्ही 2 दिवस होतो, संक्रांतच होती तेव्हा. छान अनुभव आला तिथला, छानच. म्हणजे मग तो अनुभव सांगू शकतो? अनुभव असा नाही सांगता येणार, तो छान अनुभव आला, एवढंच आतून आला अनुभव. मग आणखीन काय विशेष अशी माहिती देऊ शकता? विशेष अशी माहिती, आम्ही मंडला मार्गे गेलो होतो. पूर्ण खडकाचा रस्ता होता, खाली मैया वाहत होती, पाऊल वाटच होती तेवढी. त्या पाऊल वाटेने जायचं, खाली पाय खांद्यावर सॅक, पायात बूट, हातात काठी. पाय घसरला तर संपलं सगळं. त्या 5 मिनिटात मला सगळं आठवलं, नवरा आठवला, मुलगी आठवली, सासर, माहेर, नातेवाईक सगळं आठवलं की आता आपण परत घरी जात नाही. डोळे बंद केले, नर्मदे हर नर्मदे हर म्हटलं 2-3दा. एक नावाडी तिकडनं आले आणि क्या हुआ मैया, हिंदी कसलं बोलताय? तर म्हटलं वहां पे जाना लेकिन भीती वाटते असं म्हटलं. तर त्यांनी हात, त्या सॅक घेतली, पायातले बूट काढून ठेवले, सॅक घेतली, आणि हात जो धरला त्याची ती स्पंदन अजूनही जाणवतात. की ती रामानंद म्हणून त्याचं नाव होतं, तो रामरायच होता. आणि त्यांनी ते 4 मिनिटाचं अंतर आमचं पार करून दिलं. तिथे गेलं, बैठो चल पिएंगे वगैरे, मग बसलो 10 मिनिटं तिथे, आणि मग पुढे गेलो. ह्या परिक्रमेत तुम्ही नवीन जे परिक्रमा असे जात असतील त्यांना काय सांगू शकता? त्यांना सांगणं म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्तच परिक्रमा करा, जे आपलं स्वतःचं काम आपण करा, आश्रम स्वच्छ ठेवा. भीती वगैरे अशी काही? भीती म्हणजे एकदा कोटेश्वरचा एक आश्रम होता, तिथे सगळे नागा साधू होते, आणि मी आणि माझी मैत्रीण नीता कदम, आम्ही 2घीच जणी होतो, आणि ते पूर्ण गले लठ्ठ, काळे, अंगाला पूर्ण भस्म लावलेले आणि नागा. त्या आश्रमात गेलो आणि म्हटलं नीता, भीती वाटली एकदम. काही नाही, 5 मिनिटं डोळे बंद करून बसलो. पण त्या साधूंनी एवढी आमची हे केली, आगच वगत केलं की 4-5 मिनिटात भीती कुठल्या कुठे हे झाली की नाही वाटली नंतर भीती. नंतर संध्याकाळी छान भोजन झालं, गरम पाणी पाय शेकायला वगैरे दिलं, मोहरीचं तेल लावायला दिलं, रात्री हळद घालून दूध प्यायला दिलं, आणि नंतर मग पुढे त्याच दुसऱ्या दिवशी नर्मदा जन्मोत्सव होता, मग तो तिथेच आम्ही हे केला. आता परत परिक्रमाला जावं? नाही, परत परिक्रमा नाही करायची वाटत, पण आश्रमात जाऊन सेवा करायची आहे परिक्रमावासियांची. आणखीन काय सांगायचं? आणखीन असं काही नाही, एकदम स्वतःतला मी पणा निघून जातो आपण परिक्रमा केले की आपण काय आहे, आणि तिथे गेल्यानंतर काय आपल्यात बदल होतो, तो म्हणजे माझ्यात अंतर्गत माझ्यात झालेला आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.